हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर आता मी तुम्हाला डीमार्ट मधून तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओ मध्ये मी डीमार्टला गेले होते। तर डीमार्ट मधून मी काय सामान घेऊन आले आणि भरपूर अशा वस्तू होत्या की त्याच्यावर थोडीफार ऑफर पण होते, तर ते पण तुम्हाला मी आता सांगते। तर जास्त काही आणलं नाही, थोडंसं आणलं होतं। आता तसं पण मी जास्त डीमार्ट मधून काही सामान घेत नाही, जास्त करून मी तांदूळ घेत असते आणि नंतर आता पीठ, जसं की मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेच नाही। तर खूप जण म्हणत होते की तू चपात्या आणि रोट्या बनवते, तर त्याच्यासाठी पीठ कोणतं वापरते। तर मी अगोदर काय करायची, गहू आणायची गहू विकत आणून घरी आणायची, नंतर त्याला निवडायची आणि नंतर दळायला टाकत होते। पण आता आणि गावी पण जात होतो आम्ही, गावावरून पण मम्मी देत होती आणि त्यामुळे कसं इथं जास्त गहू वगैरे आणून दळून असं कधी आणतच नव्हते मी। पण आता माझे मिस्टर, जसं की तुम्हाला काय माहिती झाले, ते गेलेत, त्यामुळे मी कसं गहू आणायचं नंतर दळायचे, हे सगळं माझ्यासाठी खूप मोठी प्रोसेस वाटते। घरी घेऊन यायचं आणि ते गिरण पण जवळ नाही, त्यामुळे मी सध्या डीमार्ट मधूनच आणते पीठ। तर आता तुम्हाला मी दाखवते। पण आता डीमार्टला गेलोय आणि साबण आणणार नाही असं होतच नाही कधी, मला भांड्याला साबण भरपूर लागतो, त्यामुळे मी 2 आणले साबण। आणि दुकानात घ्यायचं म्हणलं तर 10 रुपयाला एक आहे, डीमार्ट मध्ये 9 रुपयाला पडतं, त्यामुळे हे 2 साबण आणले। नंतर हा फेस वॉश घेतलाय, तर हा फेस वॉश 220 रुपयाचा आहे, मला 189 रुपयाला बसला, तर एवढा स्वस्त मिळाला मला। आणि हे आहे, तर हे सगळे मिक्स सीड्स आहेत आणि हे अगोदरचं जे पॅकेट होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आणलंय मी, नवीन पण काय तर ट्राय करायला पाहिजे म्हणून। तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत। अगोदर मध्ये सनफ्लावर सीड्स होते, ह्याच्यामध्ये सनफ्लावर सीड्स नाहीत आणि त्याच्या ठिकाणी इथं त्यांनी दिले सिया सीड्स एक दिलेत आणि बाकीचं नाही, बाकीचं सगळं सेमच आहे। तर हे पण आता ट्राय करायचं, ते जवळपास मी 3-4 खाल्ले असे छोटे पॅकेट। आता हे आणले, अगोदरचं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं। खरं तर मी हे आणण्यासाठी गेले होते आणि हे आणण्यासाठी एवढं सगळं मी काय काय घेऊन आले। आपण डीमार्टला गेलोय आणि रिकामा आलोय असं कधीच होत नाही, काय ना काहीतरी घेऊन येतो। तर हे फक्त आणलं, नंतर तेल पण आणलं। डीमार्टला मी गेलं तेल पण घेऊन येत असते, तर मी जेमिनी तेल वापरते, तर हे पण घेऊन आले मी। आणि तांदूळ, तर तांदूळ संचितला पण जास्त भात आवडत नाही आणि बाबा पण खात नाहीत, मला एकटीला आवडतो खायला, त्यामुळे तांदूळ जास्तच झाले, बहुतेक एवढे नव्हते घ्यायचे मला, तरी पण एवढा तांदूळ घेऊन आले मी। तर एक 1.5 किलो पेक्षा पण जास्त तांदूळ आहे, तर हा तांदूळ। आणि तर अगोदर पण होतं गव्हाचं पीठ घरामध्ये, आहे शिल्लक पीठ, पण आता गेलेच डीमार्टला, त्यामुळे मग हे पीठ पण घेऊन आले। तर एवढं पीठ आहे, तर एक 3 किलो पीठ आणले मी। एकदम पीठ आणायचं म्हणलं की वजन जास्त होतं आणि इथून कसं डीमार्ट जास्त लांब पण नाही, चालत जायचं, म्हणजे संचितच्या स्कूलच्या तिथंच आहे, त्यामुळे मी काय करते, रिक्षाने वगैरे येत नाही, मी चालत येत असते, चालतच जात असते। आणि रिक्षाने यायचं म्हणलं तर कसं 5 मिनिटं पण लागत नाहीत आणि त्याला 10 रुपये घेतात, त्यामुळे मला ते 10 रुपये खर्च करायचं म्हणल्यावर जास्त वाटतात। आता मी थोडीशी कंजूस पण आहे आणि माझे मिस्टर आहेत, त्यांना असं आवडत नाही, म्हणजे तो कशाला वजन घेऊन बिनकामात येत असते, येत रिक्षाने जायचं, तरी पण मी घेऊन येत असते, सवय आहे मला, चालायचं काय वाटत नाही। नंतर हे संचितसाठी आणलं होतं, जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, संचित मी बऱ्यापैकी खाऊन झालं। तर हे पण जवळपास एक मला एक 70 रुपये तर ऑफ होते, 60 का 70 रुपये ऑफ होते, तर हे पण संचितसाठी घेतलं। आणि नंतर एक तुम्हाला दाखवते, क्रीम पण घेतली मी, तर पाऊस थांबत मला दाखवते। तर हे आहे पाऊंडचं मॉइश्चरायझर आहे, तर हे तर तुम्ही विचार पण करू शकत नाही किती मला फ्री मिळाले असेल, म्हणजे तर ह्याची MRP आहे बघा 400 रुपये, म्हणजे 399 आहे, तर हे मला डीमार्ट मध्ये मिळालं 198 रुपयाला मिळालं, म्हणजे 200 रुपयाला पण नाही मिळालं, आणि किती मोठं आहे बघा। तर हे खूप स्वस्त मिळालं, पहिल्यांदाच मी हे घेतले आणि मला भरपूर दिवस जाईल, आता भरपूर दिवस म्हणण्यापेक्षा एक 3-4 महिने तर आरामात जाईल। तर आणि हे मी काय केलं, डीमार्ट मध्ये घेतलं आणि नंतर आमच्या इथं बाहेर मेडिकल आहे, मग मला असं वाटलं की चला आता मेडिकल मध्ये पण असते विकायला, मी विचारावं म्हणलं, असं वाटतंच की आपल्याला एवढं स्वस्त मिळाले डीमार्ट मध्ये पण बघूया। आणि मी डीमार्ट मध्ये विचारलं तर तेच किंमत सांगितली, मी म्हणलं काही डिस्काउंट वगैरे नाही का, तर ते म्हणले नाही जी किंमत आहे तेच द्यावी लागेल। मी म्हणलं डीमार्ट मध्ये तर मी घेतलं होतं, तरी पण विचारलं, डीमार्ट मध्ये तर मला 200 रुपयाला मिळालं, तर ते म्हणते डीमार्ट मध्ये ऑफर असतात, तुम्ही डीमार्ट मध्ये पण घेऊ शकता, मेडिकल मध्ये पाहिजे असेल तर एवढ्यालाच मिळणार।
तर असं आहे, त्यामुळे डीमार्ट मध्ये पण जायचं, काय ज्याच्या ऑफर आहे तर ते घेऊन यायचं. चला तर मग एवढं आणलं होतं, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आणलं का नाही, काय आणलं असेल पण आता राहून गेला असेल. म्हणजे माझ्याकडून साबण एक आणले होते, साबण मी ठेवले आता बाथरूम मध्ये. तर एवढं सगळं घेऊन आले होते. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय, गुड नाईट. आताच म्हणजे मी आत्ताच व्हिडिओ काढलाय आणि आत्ताच व्हिडिओला लगेच एडिट करणार आहे आणि अपलोड पण करणार आहे. चला तर बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.